नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या 10 वर्षामध्ये राहुल गांधींची पप्पू ही इमेज तयार करण्यामध्ये भाजपनं अथक प्रयत्न केले. त्याच्या पाठीमागं एक मार्केटिंग प्रोपोगंडा असल्याचं सुद्धा दिसत होतं. पण या इमेजमधून राहुल गांधी बाहेर पडत आहेत हे भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं दिसलेलं होतं. आणि आज या इमेजला अधिकृत तिलांजली देण्याच्या दृष्टीनं राहुल गांधींनी एक मोठं जबाबदारीचं पाऊल टाकलेलं आहे. ते म्हणजे देशाच्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. खरं तर गेल्या 10 वर्षामध्ये हे पद अधिकृतपणे काँग्रेसला मिळू शकलेलं नव्हतं, कारण नियमाचा अडसर येत होता. जो आपला नियम आहे त्याच्यानुसार सदस्य संख्या जी आहे सभागृहाची लोकसभेची 543 आहे. त्याच्या किमान 10% सदस्य निवडून आले एखाद्या पक्षाचे तर त्यांचा नेता जो आहे तो विरोधी पक्षनेता होऊ शकतो. काँग्रेसचे 2014ला 44 आणि 2019ला 52 खासदार निवडून आलेले होते आणि त्यामुळे त्यांना हे पद जे आहे ते मिळू शकलेलं नव्हतं. पण यावेळी काँग्रेसचे 99 खासदार निवडून आलेत. इतर 2-3 अपक्षांनी त्यांना पाठिंबा पण दिला आहे आणि त्यामुळं विरोधी पक्षनेता पद हे संवैधानिकदृष्ट्या त्यांना मिळतं आहे आणि राहुल गांधींनी ते स्वीकारावं याच्या संदर्भात काँग्रेसच्या पार्लमेंटरी पार्टीच्या मिटिंगमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर सुद्धा संभ्रम होता की राहुल गांधी हे पद स्वीकारतायत की नाहीत, पण त्यांनी हे पद स्वीकारलेलं आहे. आणि आज एखादं घटनात्मक पद स्वीकारल्यानंतर तुमच्या इमेजमध्ये, तुमच्या राजकीय उंचीमध्ये काय फरक पडतो, समोरच्यांना सुद्धा कसा मान द्यावा लागतो, याचं एक ऐतिहासिक दुर्मिळ चित्र जे आहे ते लोकसभेमध्ये पाहायला मिळालं. ज्यावेळी लोकसभा अध्यक्षांची निवड झाली ओम बिर्लांची लोकसभा अध्यक्ष म्हणून, त्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी हे एकमेकांच्या समोर आले. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं आणि त्याच्यानंतर दोघांनी प्रथेप्रमाणे लोकसभा अध्यक्षांना आसनस्थ देखील केलं. त्यामुळं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी ही जी लढाई इतक्या दिवसांपासून राजकीय मैदानामध्ये होत होती ती आता देशाच्या लोकसभेमध्ये अधिकृतपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यामुळं काय नेमकं होऊ शकतं, राजकीय त्याचे परिणाम काय होतात हे देखील आपण बघणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की इतक्या दिवसांपासून राहुल गांधींची जी एक इमेज तयार होत होती ते पूर्ण वेळ राजकारणी नाही आहेत, ते राजकारणाबद्दल सिरियस नाही आहेत, ते जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत. या सगळ्याला फाटा देण्यासाठी त्यांनी एक जबाबदारी घेणं आवश्यक होतं आणि ती विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी आज अखेर घेतलेली आहे. राहुल गांधी 2004ला पहिल्यांदा खासदार झालेले होते. म्हणजे तब्बल 20 वर्षानंतर ते कुठली तरी एक अधिकृतपणे जबाबदारी घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण UPA सरकारच्या काळामध्ये त्यांनी मंत्रिपद स्वीकारलेलं नव्हतं. त्यांचे म्हणजे टीम राहुलचे त्यावेळेचे जे मेंबर होते ज्योतिरादित्य, सचिन पायलट, जितेंद्र सिंग हे या अनेकांना त्यावेळी मंत्रिपदं जी आहेत ती देण्यात आलेली होती. मात्र स्वतः राहुल गांधी मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालेले नव्हते. 2009 ते 14च्या दरम्यान UPA 2ची गोष्ट करतोय मी. आणि त्यामुळं प्रशासकीय अनुभव त्यांना आला असता तर कदाचित त्यांची पप्पू ही इमेज तयार करण्यामध्ये भाजपला इतकं सोपं गेलं नसतं असा सुद्धा एक कयास काँग्रेसच्या एका गटाच्याकडून वारंवार मांडला जातो. पण राहुल गांधींनी ते पद स्वीकारलेलं नव्हतं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसच्या गटनेतेपदाची सुद्धा जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली नव्हती. काँग्रेस अध्यक्षपदसुद्धा त्यांनी काही काळच स्वीकारलं आणि ज्या क्षणी पराभव झाला लोकसभेमध्ये, दारुण पराभव 2019ला, त्याच्यानंतर त्यांनी ते तडकाफडकी त्याचा राजीनामा देऊन टाकलेला होता. त्याच्यानंतर बराच वेळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नव्हता. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम करत होत्या. एक प्रकारे राहुल गांधी हे संन्यासी राजकारण करतायत की काय अशा पद्धतीचं एक प्रतिमा तयार झालेली होती आणि त्यामुळं त्यांनी अधिकृतपणे एक पद घेतलं पाहिजे अशी एक भावना काँग्रेसमध्ये येत होती आणि त्या दृष्टीनं अखेर त्यांनी हे मान्य केलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत जेव्हा त्यांनी आपण रायबरेली मतदारसंघ ठेवतोय आणि वायनाड सोडतोय याची घोषणा केलेली होती, तेव्हा हे पद आपण स्वीकारतोय त्याची एक त्यांनी हिंट दिलेली होती. कारण खरगेंनी आपल्याला दटावलेलं आहे हे पद स्वीकारा म्हणून, हे सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलेलं होतं. स्पीकर सर, दिस हाऊस represents the voice of India's people, and you, Speaker sir, are the final arbiter of that voice. Of course, the government has political power, but the opposition also represents
the voice of India's people. And this time, the opposition represents significantly more voice of the Indian people than it did last time. आता सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्याचं एक खूप मोठं स्थान असतं. ज्यावेळी विरोधी पक्षनेता बोलतो तेव्हा तो संपूर्ण विरोधकांच्या बाजूनं सभागृहामध्ये बोलत असतो. विरोधी पक्षनेता जेव्हा बोलायला उठतो तेव्हा त्याचं ऐकावं लागतं. अध्यक्षांना सुद्धा त्यांना एक पुरेसा वेळ द्यावा लागतो. मध्ये मध्ये इंटरप्शन करण्याची सुद्धा इंटरव्हेन्शन करण्याची सुद्धा एक संधी विरोधी पक्षनेत्याला असते आणि त्यामुळं ती जबाबदारी आता राहुल गांधींना पार पाडावी लागणार आहे. सोबतच अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या ईडीचे डायरेक्टर असतील, CBIचे डायरेक्टर, त्याच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त, केंद्रीय माहिती आयुक्त यासारख्या अनेक नियुक्त्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधींना सोबत घ्यावं लागेल, त्यांचं मत विचारात घ्यावं लागेल. अर्थात काही ठिकाणी अरेंजमेंट अशी आहे की मेजॉरिटी सरकारच्या बाजूनं आहे. विरोधी पक्षनेता म्हणजे नावाला त्या बैठकीमध्ये असल्याप्रमाणे प्रतिकात्मकदृष्ट्या त्याला फक्त सोबत ठेवलं जातं, पण तरीसुद्धा लक्षात घ्या की त्याच्यामध्ये एक डिसेंट नोंदवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकृतपणे आता राहुल गांधींना प्राप्त झालेला आहे आणि त्या दृष्टीनं ही सगळी घडामोड जी आहे ती महत्त्वाची असणार आहे. दुसरं एक महत्त्वाचं आहे, गांधी घराण्याचा जर आपण इतिहास बघितला तर राजीव गांधींनी सुद्धा विरोधी पक्षनेते पद जे आहे ते 1989 ते 1990 साधारणपणे वर्षभरासाठी सांभाळलेलं होतं. त्याच्यानंतर परत सोनिया गांधींनी सुद्धा 1999 ते 2004 या काळामध्ये विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेलं आहे. इंदिरा गांधी कधीही विरोधी पक्षनेत्या नव्हत्या. आपल्याकडं मुळात विरोधी पक्षनेता हे काही मूळ घटनेत असलेलं पद नाही आहे. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या टर्ममध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता पद हे नव्हतं अधिकृतपणे घटनात्मकदृष्ट्या, कारण त्यांच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठी मेजॉरिटी जी आहे ती काँग्रेस पक्षाला मिळत होती. आपले महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे दोन नेते जे आहेत ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. यशवंतराव चव्हाणांनी 1977 ते 1978 आणि पुन्हा 1979च्या दरम्यान 2 वेळा विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं आहे. सोबतच शरद पवारांनी 19 मार्च 1998 ते 26 एप्रिल 1999 या काळामध्ये विरोधी पक्षनेतेपद जे आहे ते सांभाळलेलं आहे. त्यामुळं राहुल गांधी आता जेव्हा विरोधी पक्षनेतेपद सांभाळत आहेत तेव्हा एक प्रकारे घटनात्मकदृष्ट्या प्रशासकीयदृष्ट्यासुद्धा एक जबाबदारीचं पद त्यांच्याकडे आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांची जी एक इमेज आहे की ते नॉन सिरियस पॉलिटिशियन्स आहेत याला कुठंतरी आता एक तडा जाताना दिसेल. सोबतच भाजपला सुद्धा आता राहुल गांधी जेव्हा लोकसभेमध्ये समोर आहेत अशा वेळी त्यांच्या नेतृत्वाची जी इमेज आहे, राहुल गांधींची जी इमेज आहे त्याची पप्पू म्हणून सातत्यानं त्यांना हिनवणं किंवा त्याची एक प्रकारे थट्टा उडवणं हे थोडंसं आता कमी होईल का, अवघड होईल का हे पण बघावं लागेल. कारण विरोधी पक्षनेता संसदीय राजकारणामधला एक महत्त्वाचा भाग असतो आणि त्या दृष्टीनं अटॅक करणं राहुल गांधींना भाजपवरती हे सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये इंटरेस्टिंग महत्त्वाचं असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींना सुद्धा त्यांची भाषा जी आहे ती संसदीय शैलीमध्ये आणावी लागेल. याच्या आधी लोकसभेमध्ये खूप बेछूटपणे जाहीरपणे त्यांनी थेटपणे आक्रमकपणे आरोप केलेले आहेत. अदानींचा आणि मोदींचा जो फोटो आहे 2014च्या प्रचारातला तो फोटो भर सभागृहामध्ये राहुल गांधींनी दाखवलेला होता. थेटपणे आरोप जे आहेत त्या दोघांच्या संबंधांबद्दल राहुल गांधींनी केलेले होते. त्याच्यावरून त्यांना हक्कभंगाची नोटीस आलेली होती. राहुल गांधींना लोकसभेच्या सदस्यत्वापासून सुद्धा निलंबित करण्यात आलेलं होतं. पण शेवटी निकाल असा आलेला आहे की ज्या खासदाराला तुम्ही लोकसभेतून निलंबित केलेलं होतं त्याच व्यक्तीला आज विरोधी पक्षनेता म्हणून सन्मानानं बसवावं लागतंय. ज्यावेळी राहुल गांधींनी शपथ घेतली त्यावेळीची सुद्धा सगळी दृश्य जी आहेत ती खूप चर्चेमध्ये आहेत. कारण एक प्रकारे तुम्हाला जो मान द्यावा लागतो तो मान आता राहुल गांधींना म्हणजे सत्ताधीशांना सुद्धा द्यावा लागतोय हे या सगळ्यामधून दिसतंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपचं सरकार स्वतः म्हणजे बहुमताच्या खाली आहे भाजप, अशावेळी मित्रपक्षांचं सरकार चालवावं लागणार आहे ही त्यांची पहिली कसोटी आहे. त्याचवेळी विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी काम करतायत. अर्थात याच्यातून काँग्रेसवरती घराणेशाहीचा आरोप करण्याची संधीसुद्धा भाजपला असेल.
त्या संदर्भात सुद्धा भाजप नक्कीच रणनीती आखेल. पण राहुल गांधींच्या नेतृत्वाला या पदामुळं झळाळी येईल का? पप्पू या इमेजला ते पूर्णविराम देऊ शकतील का? तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.